आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका वयाने लहान असणाऱ्या तेजस्वी तरुणाविषयी, ज्यानं केवळ वेदच नाही तर वेदांची खरी ज्योत पुन्हा पेटवण्याचं काम आजच्या आधुनिक काळात करून दाखवलंय. आणि हे तेजस्वी नाव म्हणजे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे. त्यातील एका संस्कारित ब्राह्मण कुटुंबामध्ये देवव्रत यांचा जन्म झालाय. घरात सकाळ संध्याकाळ मंत्रांचा नाद, गुरुकुलासारखी शिस्त आणि शिक्षणाची परंपरा, हे सगळं त्यांच्यात लहानपणापासूनच होतं. आणि हेच वेदांविषयी त्यांच्यामध्ये ओढ निर्माण करत गेलं. त्यांचे वडील वेद ब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे स्वतः महान वेदज्ञ आणि शुक्ल यजुर्वेद माध्यदिनी शाखेचे परीक्षक. बालवयातच त्यांनी देवव्रतांना स्वर, नाद, लय, विराम आणि अक्षरशुद्धतेची तपश्चर्या शिकवली. घरातील साधना आणि आई वडिलांचा त्याग हेच देवव्रताच्या प्रवासाचे पहिले पाऊल होते. केवळ 5व्या वर्षी मंत्रपठणाला सुरुवात देवव्रतांनी केलं आणि 17व्या वर्षी पूर्ण शकलो यजुर्वेद माध्यदिनी संहिता पाठ कंठस्थ केला. आजच्या मुलांपुढे ही गोष्ट जणू अवाक करणारी आहे. सध्या ते वाराणसीच्या वल्लभराम शालिग्राम वेद विद्यालयात गुरुकुल परंपरेनुसार नित्य अभ्यासामध्ये मग्न आहेत. दंडक्रमाचा विज्ञान अभ्यास वेदांचं हे खरं अद्भुत रूप आहे. लोक अनेकदा विचारतात की हा दंडक्रम शिकून फायदा काय आहे. पण हा प्रश्न येतो कारण अजूनही बऱ्याच लोकांना वेद म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ वाटतात. खरं तर वेद म्हणजे ध्वनिशास्त्र, गणित, क्रमशास्त्र आणि अचूक स्मरणशक्तीचा अद्भुत असा संगम आहे. वेदांमधील संहिता, पद, क्रम, जटा, घन आणि विशेषतः दंडक्रम ही पाठ पद्धती इतकी वैज्ञानिक आहे की आजच्या कॉम्प्युटरमधील कोडिंग सिस्टीमची आठवण करून देते. दंडक्रमामध्ये मंत्रातले शब्द पुढे मागे विभाजित जोडून अशा प्रकारे उच्चारले जातात की मंत्रातल्या प्रत्येक अक्षराचा अगदी सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास होतो. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या 50 दिवसात देवव्रतांनी संपूर्ण दंडक्रम पारायण पूर्ण केलं. दररोज पहाटे 4 तासांचा शुद्ध त्रुटीविरहित पठण. एक अक्षर चुकले तरी संपूर्ण क्रम पुन्हा. एकूण 165 तासांची अखंड साधना. 200 वर्षानंतर इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झालेला हा उपक्रम गुरुकुलातल्या 500हून अधिक वेदज्ञांच्या उपस्थितीत साजरा झाला. तो क्षण म्हणजे वैकुंठातूनच जणू वेदांचा प्रकाश पृथ्वीवर उतरला आहे असा अनुभव सर्वांनी घेतला. देवव्रत यांची ही साधना केवळ त्यांची व्यक्तिगत उपलब्धी नाही तर वेदांचे पुनर्जागरण घडवणारा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगातही वेदांची वैज्ञानिकता, ध्वनी, ऊर्जा, नाद, लय, गणित, स्मरणशक्ती ही सर्व क्षेत्र किती प्रगत होती याचा दाखला देवव्रतांच्या अभ्यासातून देशाला मिळाला आहे. देवव्रत हे फक्त विद्यार्थी नाही तर ते आहेत परंपरेचे रक्षक, संस्कृती आणि आधुनिक जगाला जोडणारा एक पूल आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा जिवंत स्रोत. आनंदी वास्तूच्या वतीनं वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना कोटी कोटी वंदन.